हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण सबस्ट्रॅक्शन ऑफ मिक्स फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकांची वजाबाकी एकत्रितपणे जर दिली असेल तर ते कशा पद्धतीने आपण ते एक्झाम्पल सॉल्व करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरायचं नाही आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आपलं बघा पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे 4.3/2 वजा 5.1/3 वजा 3.1/2. तर हे अशा पद्धतीचं एक्झाम्पल दिलं तर आपण कसं सॉल्व करणार पहा. आपल्याला हे अपूर्णांक आहे ना ते पूर्णांकमध्ये करून घ्यावं लागेल. कसं करणार, आधी काय करणार 4.3/2. मग आपण हे काय करतो, ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 दुने किती येतात 8 आणि हे ते 8 आले आणि त्या 8मध्ये हे 3 जो न्यूमरेटरचा आहे त्याची ॲडिशन करणार. म्हणजे 4 दुने 8 अधिक 3 किती येतात बघा, 8 अधिक 3 11 आणि हा छेद आहे असा आपण मांडून घ्यायचा. इथं कोणतं सिम्बॉल आहे म्हणजे चिन्ह किती कोणतं आहे ते आहे असं द्यायचं. आता इथं किती दिलं आहे 5.1/3. मग आता हे पण अशा पद्धतीने सॉल्व, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5×3=15 आणि यांची ॲडिशन 15मध्ये 1 ॲड केल्यानंतर किती येतं 16 आणि हा छेद आहे असं आपण लिहून घ्यायचं. आणि इथं जेव्हा आपण हे एक्झाम्पल सॉल्व करतो तेव्हा चिन्हांचा म्हणजे चिन्हांकडे दुर्लक्ष करायचं नाही. जे चिन्ह असतं जर आपण मिस्टेक केली चिन्ह देण्यामध्ये तर आपलं ॲन्सर चुकीचं येऊ शकतं. त्यामुळे हे चिन्ह मी आहे असं लिहून घेतलं. आता हे अशाच पद्धतीने सॉल्व करा. बघा यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 दुने 6 आणि 6मध्ये 1 ॲड केल्यानंतर किती येतं आहे 7/2 आहे असा. मग आता इथंपर्यंत आलं. आता हे परत ह्याच्या पुढची स्टेप काय किंवा पुढं कसं सॉल्व करणार. हे बघा यांचे सगळ्यांचे आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावे लागेल. सगळ्यांचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद हा सेम नाही आहे, मग आपल्याला सेम करून घ्यावं लागेल. मग आता सेम करण्यासाठी काय LCM काढावं लागेल अगोदर. मग LCM एवढी मोठी स्टेप आपण करत बसणार का. एक सिंपल गोष्ट लक्षात काय घ्यायची बघा, 2ला 3ने गुणल्यानंतर 6 येतं. 3ला जर 2ने गुणल्यानंतर किती येईल 6 आणि 2ला परत 3ने गुणल्यानंतर 6. मग हा 6 त्यांचा डिनॉमिनेटर सेम येऊ शकतो. मग आपल्याला डिनॉमिनेटर पहिल्यांदा सेम करून घ्यायचा आहे. मग आता हे लक्षात आलं पाहिजे की कोणत्या संख्येने किती वेळा गुणलं तर एकसारखी 3 संख्या एकसारखी येईल. तर आपल्या लक्षात आलं इथे ह्या 2ला जर 3ने गुणलं तर 6 येऊ शकतं. 3ला जर 2ने गुणलं तर 6 येतं आणि या 2ला पण 3ने गुणलं तर 6 येऊ शकेल, बरोबर. मग आपण काय करणार आता, जेव्हा आपण छेद आपल्या सेम करून घेण्याचा असतो तेव्हा काय करणार आपण अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्ही संख्येला एका संख्येने गुणायचं. मग आता ह्या 2ला बघा आपल्याला छेद 6 करायचा आहे म्हणजे सेम सगळीकडे सेम येईल म्हणून आपल्याला 2ला 3ने गुणायचं आहे. मग आता अंशस्थानी पण 3नेच गुणावं लागेल. 11 गुणिले 3 छेद 2 गुणिले 3 ही स्टेप सर्वात महत्त्वाची आहे. हा मायनस ॲज इट इज. आता इथे बघा आपल्याला हा छेद सेम करायचा आहे म्हणून आपण काय करणार, या 3ला 2ने गुणणार, राईट. 3 गुणिले 2 केलं तर 6 येईल. मग वरच्या अंशस्थानी पण ज्या संख्येने खाली गुणायचं आहे त्याच संख्येने वरच्या संख्येला पण गुणून घ्यायचं. मग 16 गुणिले 2 मायनस ॲज इट इज राईट डाऊन. देन 2 × 3 येणार, राईट. 2 × 3 = 6. दॅट्स वाय वी आर मल्टिप्लाय 7 × 3 डिवाइड बाय 2 × 3. अगेन 11 × 3 33. राईट डाऊन 33 बाय 2 × 3 6. राईट डाऊन मायनस ॲज इट इज. 16 × 2 16 गुणिले 2 16 के 16 16 32 डिवाइड बाय 3 × 2 6 मायनस 7 × 3 21 बाय
2 × 3 6. बघा आपला आता छेदस्थानी सगळीकडे सेम झाला, बरोबर सेम आला. मग आपण काय करणार, हा आता हे कॉमन आला, आपला डिनॉमिनेटर कॉमन आला, कॉमन आपण लिहून घेतला. आता ह्या वरच्या संख्या कोणत्या आहेत, न्यूमरेटरच्या म्हणजेच अंशस्थानाच्या, त्या लिहून घ्या. 33 हा मायनस 32, दिस मायनस अँड दिस इज 21. ओके, आपण हा डिनॉमिनेटर सेम आला म्हणून आपण हा कॉमन लिहिलेला आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक लिहायची गरज नाही. अंशस्थानच्या संख्येची आपल्याला वजाबाकी करायची. मग हा आपल्याला छेदस्थानचा अंक सेम आला म्हणजे गुणाकार त्यांचा, तो म्हणजे LCM आला त्यांचा 6. बघा आता यांची वजाबाकी करायची. 33 राईट डाऊन 33 ॲज इट इज, मायनस 32 मायनस 21. बघा आपल्याला ॲडिशनचे रूल्स माहिती असेल, मायनस मायनस काय होतं, ॲडिशनच्या रूल्समध्ये प्लस होतं, त्यांची ॲडिशन करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे 32ला 32ला कोणतं सिम्बॉल आहे मायनस. बघा ह्यांची करा ॲडिशन, 32 + 21, 2 + 1 3 and 3 + 2 5. ओके, डिनॉमिनेटर ॲज इट इज. नेक्स्ट बघा आता काय करायचं आहे, हे 33ला एकही सिम्बॉल नाही, मग आपण काय कन्सिडर करतो तिथे की ते प्लस आहे. म्हणजे जेव्हा कोणत्याही संख्येला चिन्ह दिलेलं जात नाही तेव्हा ते आपण प्लस किंवा म्हणजे अधिकचं चिन्ह असलेलं असं तिथं आपण कन्सिडर करतो त्यावेळेस, म्हणजे हे प्लस आहे. +33 आपण हे कन्सिडर केलं. बघा +33 - 53. मग आता काय करणार, मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपल्याला वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. किती येतं आहे पहा इथे, बघा 3 - 3 0, 5 - 3 2/6 ॲज इट इज. ओके, आता -20/6. आता अशी कोणती संख्या आहे की अशी कोणती तरी एक संख्या असेल की एकाच संख्येने दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. जर एकाच संख्येने दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला भाग जात असेल तरच भाग द्यायचा, नाही अन्यथा हे उत्तर आहे असं ठेवायचं. आता पहा 20 आणि 6, 0 आणि 6 आहे, म्हणजे याला 2ने भाग जाऊ शकतो. मग आपण एकाच संख्येने दोन्हीला पण भाग जाऊ शकतो, म्हणून आपण 2ने भाग दिला तर बघा काय येतं, बे आणि इथं -0 0 आणि बेत्रिक 6 आणि मायनसचं चिन्ह आहे असं, म्हणजेच ह्याचं उत्तर काय येतं शेवटी -10/3. -10/3 आलं. आता बघा इथे बघा अशी कोणती एक संख्या आहे का ती जिथं अंशाला आणि छेदाला एका संख्येने भाग जातो, नाही, कारण इथं 0 आहे, इथं 3 आहे. अशी कोणतीही संख्या नाही की ह्या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जाईल. मग आपले हे शेवटचं उत्तर हे असणार आहे. आता कोणत्याही संख्ये म्हणून हे उत्तर आपण आहे असं लिहिणं. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं -10/3. ओके, तर अशा पद्धतीने हे अशी एक्झाम्पल मिक्स फ्रॅक्शनची हे सॉल्व करायची. तर आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.